थालीमध्ये काय असतं बाळा? फायबर असतं. सुंदर विग्रह मेघ श्याम. त्याच्यामध्ये काल रात्री बनवलेलं फ्रेश पनीर सोडते. आजी उठले साहेब. 2 ते 4 या कालावधीत मी व्हिडिओ नाही काढत. मागील आठवड्यामध्ये 2 साड्या घेतलेल्या. मुझे दे गाना बेटा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आज उठल्या उठल्या मी टेरेसवरती गेलेली व्यायाम करायला आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आणि स्वयंपाकामध्ये मी आज करत आहे हे बघा, फ्राय कारलं. या प्रकारची कारल्याची भाजी खूप छान होते. फक्त मोहरी फोडणीला घातलेली आहे आणि हळद मीठ बस, आणि थोड्या वेळी मिरची पावडर घालायची आणि कोथिंबीर बस. एकदम क्रंची खरपूस भाजायचं कारलं, सगळं खूप छान लागतं. आणि ह्या कढईमध्ये मी पालक शिजायला घातलेला आहे. आज मी पालक पनीर बनवले. आणि ह्या पातेल्यामध्ये दूध उकळत आहे. आता ह्या दुधामध्ये वाटलेले रताळू घालते. एकादशीला रताळे आणलेले नाही, महाशिवरात्रीला आणलेले हे रताळू. तर त्याची आता खीर करते. मी रताळाची साल नाही काढली बरं का, त्याच्यामुळे रताळ असं दिसत आहे. सालीमध्ये काय असतं बाळा? फायबर असतं. त्याच्यामुळे फायबर आहे. हा, त्याच्यामुळे मी रताळची साल नाही काढली. चलो, 3 स्टोव बिझी आहेत माझे. हे बघा किती सुंदर दृश्य आहे. चला, मी आता तुळशी मातेला जल अर्पण करते. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालग्राम. सखी शोभाभरणी मेरे नमस्ते नानते. नमो नारायण प्रिय, नमो नमः विष्णुप्रियाय, नमो नमः विष्णुप्रियाय, नमो नमः. बाहेर बघा 8:30 वाजून गेले तरी ऊन नाहीये. हलकसं कोवळून दिसत आहे. 2-3 दिवस झाला आभाळच येत आहे. हो जगन्नाथ चटाने. बापरे, कारल्याला अधूनमधून असं सारखं परतावं लागतं. हे बघा छान खरपूस भाजलं जात आहे. शालो फ्राय होत आहे. आता याच्यामध्ये मिरची पावडर घालते आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घालते. एकदम क्रंची कारलं तयार. हे बघा क्रंची कारलं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे. एसूर आणि कोथिंबीर, सोलापुरी मसाला. वा वा वा, काय खमंग वास येत आहे क्रंची कारल्याचा. चला, कारल्याची भाजी तयार आहे. आता पालक पनीर बनवून घेते लगेच. चला, पालकची भाजी तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये काल रात्री बनवलेलं फ्रेश पनीर सोडते, होममेड पनीर. हे बघा, आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि इथे फोंडेजी आता देवपूजा करत आहेत. नैवेद्य पण तयार आहे. फोंडेजी तिचे नैवेद्य. भज गोविंद मा भज गोविंद. ओम प्राणाय स्वाहा. राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे. चला, आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत आणि आज खूप दिवसातून सगळेजण एकत्र जेवण करत आहोत. नाहीतर रोज दादू तर कॉलेजला गेलेला असतो, नाहीतर मना तर कॉलेजला गेलेला असतो. आम्ही दोघे जेवण करतो. तुम्ही पण या स्वादिष्ट जेवण करायला. अणम ब्रह्मा रसम विष्णु भक्तादेव जनार्दनम एवं ध्यात्वान्न दोष न लिप्यते. मस्त पालक पनीरची भाजी, रताळ्याची खीर, चपाती, क्रंची कारलं, एवढं सगळं पंचपक्वान्न. कैसा बनाय? व्यवस्थित बेबी. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी लगेचच भांडी आणि किचन वाटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथं आता दूध गरम करायला ठेवते. बाकी भोजन झाल्यानंतर दादू बसलेला आहे मूवी बघत. आणि मेरा लबाड बच्चा आहे बघा, मस्त झोपलेला आहे. ओ भाई साहब, झोपण्याचं स्टाईल बघा. बिछाना व्यवस्थित ठेवलं नाही, धुतलेले कपडे पायाखाली. क्या ही बोले लड़के को. देख बेटा देख, कैसी सुस्ती चढ़ी है.
ऐसा कौन सोता है? बाप रे बाप. निवांत आहे बाळा, काळजी नाही अजून. म्हणजे तुम्ही निश्चिंत आहात, विद्यार्थी अवस्था आहात, तर असं आराम असतो. बाद में बहुत चिंता, बहुत टेंशन है. अब इसको सोने देते 10-15 मिनट, उसके बाद उठाऊंगी. जी उठले साहेब. झाली झोप? कशामुळे बाळा? अरे असं कोण झोपतं रे? सुस्ती आली, जेवण करून इथं पडला, सुस्ती आली. आणि परीक्षा आहे म्हटलं, उद्यापासून पेपर आहेत. हा नाटक करतो का? 5-10 मिनिटाचा अभ्यास करतो आणि आम्हाला म्हणतो काय बोलू नका, काय काम सांगू नका, माझा पेपर आहे. आणि असा आराम करतोस तू. हं तर एक कपडे घड्या घालून ठेवा अगोदर, अभ्यास नंतर कर अभ्यास न गा. बरं एक राऊंड अभ्यास कर, नंतर कपडे घड्या घाल. ठीक आहे दादू? उठो, जागो मोहन प्यारे. ठीक आहे, काम करियो. झाडू ये बच गया बेटा, झाडू मारे उठना. सकाळी मी उठल्या झाडू मारत असते, त्यानंतर जेवण झाल्यानंतर पुन्हा कचरा होतो आणि पुन्हा इथं झाडू मारावं लागतं. असं 2 वेळा झाडू मारावं लागतं. नाही असे 3दा झाडू मारते मी घरात. संध्याकाळी एकदा, कचरा असेल तर संध्याकाळी पण झाडू मारते, नसेल तर नाही मारत. पण 2 वेळेस तर घर झाडू मारावं लागतातच. दादू उठ जा बेटा, मी तब तक व्हिडिओ एडिट करते. दुपारचे 2 वाजलेले आहेत आता. बाकी माझा मना इकडे पुन्हा झोपलेला आहे. मगाशी उठला, थोडा वेळा अभ्यास केला आणि पुन्हा आता झोपलेला आहे. क्या ही करेल लड़के को. आणि इथे दादू बसलेला आहे मूवी बघत. आजकाल मूवी का ट्रेंड चल रहा है ना बाबू? झोप किती आली? झोप आता. झोपायचं तर तासभर झोप. मी नाही झोपत. नाही झोपत नसेल तर मग सायंकाळी 5:30-5ला झोपतोस तू. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आता. बाकी एवढ्या वेळ मी भजन शिकायला गेलेले. आता मला भजनाचा छंद लागलेला आहे. कालपासून मी भजन शिकायला जात आहे. त्याच्यामुळे 2 ते 4 या कालावधीत मी व्हिडिओ नाही काढत. आणि जेव्हा मला परफेक्ट भजन येईल ना, मग तेव्हा त्याचा व्हिडिओ काढेल. बाकी इथे दादूने कलिंगड चिरलेला आहे, अर्ध त्यानं खाल्लेला आहे. आता मी पण खाते सफरचंद आणि कलिंगड. दादू चेस्तुन्नारू खाल्लं मी. ॲपलू खाल्लं. ठीक आहे, मैं खा लेती हूँ. आणि मना माझा बाहेर गेलेला आहे चष्मा आणायला. काल रात्री मनाने नवीन चष्मा बनवलेला आहे, तो आणायला गेलेला आहे मना. मैं तब तक खा लेती फल. बघा सीझनमधील पहिलं कलिंगड आम्ही खात आहोत. काल कोणाच्याने 2-3 कलिंगड आणलेली आहेत. दादूला माझ्या कलिंगड खूप आवडतं. कलिंगड तर खाऊन झालेलं आहे. बाकी मी आता हे 2 ब्लाऊज पीस कटिंग करून ठेवते. मागील आठवड्यामध्ये 2 साड्या घेतलेल्या, त्याच्यावरचे ब्लाऊज पीस आहेत हे. अस्तर कट करून ठेवते आणि वेळ मिळेल तेव्हा अस्तर जोडते आणि ब्लाऊज शिवते. हॉलमध्ये बसून ब्लाऊज कटिंग करते. बेडरूममध्ये थोडासा अंधार आहे. चलो, यहाँ सिर्फ दादू ही बैठता है अंधेरे में. चला मी इथे बसते. इथे थोडासा उजेड येत आहे. अस्तर कटिंग करून तर झालेले आहेत. बाकी दादू इथे कॉफी बनवत आहे. बस काय एवढंशी? जी. कसली कॉफी बनवते बाळा तू? कोल्ड कॉफी ना? नाही coffee. कसली फोम वाली कॉफी. बस नाही एवढं. मुझे देगा ना बेटा? अरे तसं नाही, ते कपात घालतात रे. मनाला विचार ना, मनाला माहिती आहे कपामध्येच घालतात. मुझे देगा ना बेटा? स्वच्छेंगे. हे राम, कसा मुलगा आहे बघितलं का? मी जेव्हा बनवते तेव्हा सगळ्यांना देते बाळा. हां असा तर मुलगा आहे माझा खोटाडा. मी त्याला देतो का म्हटलं तर म्हणतोय सोचे घे. पण मी तसं विचारत नाही. मी नेहमी बनवते सगळ्यांसाठी. दादूला कॉफी आवडते मला माहिती आहे, मग मी त्यासाठी बनवतेच. पण ये लड़का ऐसा है, बहुत बुरा है. ऐसे तो करते हैं बच्चे. मुझे बहुत बुरा लग गया इसके इस बर्ताव से. क्या ही करे. डब्बाच वरती घे ना साखरेचा, क्यों झुक रहा है बार बार. एकच कपात बनवते. क्या ही करे लड़के. हट. बघू. हाँ ठीक है, मेरे लिए भी बना रहा है. धन्यवाद आपका बेटा. धन्यवाद दादू, खूप खूप धन्यवाद. वाव, ओ भाई साहब, फोम वाली कॉफी आणलेली आहे दादूने माझ्यासाठी. थँक्यू बेटा. हां ऐसा क्यों तोरा. बघू पिऊन कशी आहे कॉफी. वा वा,
खूप छान बनलेली आहे, पण साखर कमी आहे. क्या कर सकते हैं. आत्ता सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत. बाकी आता आम्ही सायंकाळची पूजा करून घेतो, त्याच्यानंतर स्वयंपाक करते संध्याकाळचा. तर आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.